वेलकम फ्रेंड्स. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आकृत्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. अशाच काही प्रश्नांचा सराव आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आकृतीच्या आतील आणि बाहेरील संख्या किंवा आकृतीमधील संख्या यांच्यामध्ये काही नियमांचं पालन केलं जातं आणि ज्या जागी प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे हे आपल्याला ओळखायचं असतं. विशेषतः स्कॉलरशिप आणि इयत्ता 8वीची NMMS अशा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आपल्याला आढळून येतात. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते नेमके सोडवायचे कसे, तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला 4 आकृत्या आहेत आणि या 4 आकृत्यामध्ये काही नियमांचं पालन केलेलं आहे. तर तशाच नियमांचं पालन या आकृतीमध्ये कोणत्या प्रकारे होईल, कोणती संख्या टाकली तर होईल हे आपल्याला या आकृतीमध्ये शोधायचं आहे. आता या आकृतीमधल्या पहिल्या आकृतीकडे आपण जर वळालो तर या पहिल्या आकृतीमध्ये 7, 9 आणि 11 अशा संख्या आपल्याला दिसतात आणि यामधले जर फरक आपण काढला तर 7 आणि 9 याच्यामध्ये 2चा फरक आहे. म्हणजे 7 मध्ये 2 मिळवलेले आहेत म्हणजे 9 येतात आणि 9 मध्ये जर 2 मिळवले तर 11 येतात. म्हणजे 7 अधिक 2 बरोबर 9 आणि 9 मध्ये 2 मिळवले तर 11 येतात. तर अशाच प्रकारचा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न बाकीकडे पण फॉलो झालेला आहे का ते आपण बघूया. तर यामध्ये सुद्धा 13 दिसत आहेत आपल्याला. इथे 13 मध्ये जर 2 मिळवले तर 15 आणि 15 मध्ये जर 2 मिळवले तर 17 येतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला करतो आहे. 22 अधिक 2 बरोबर 24 आणि 24 अधिक 2 जर केले तर 26. तर अशा प्रकारे पूर्ण संख्या आपल्याला मिळतात. तर या आकृतीकडे आपण वळूया. या आकृतीमध्ये आपल्याला 2 हे करायचे आहेत. म्हणजे बघा 30 अधिक 2 जर मिळवले तर 32 येतात आणि 32 मध्ये जर 2 मिळवले तर 34 येतात आणि 34 हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. आता यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला असंही वाटेल की सर या ठिकाणी 28 का येऊ शकत नाही का, 28 अधिक 2 बरोबर 30 आणि 30 अधिक 2 बरोबर 32. परंतु 28 ही संख्या आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेलीच नाहीये, त्यामुळे आपण त्या ऑप्शनकडे जायची गरज नाही. तर अशा प्रकारे आकृत्यांवर आधारित प्रश्न आपण अशा पद्धतीने सोडू शकतो. ठीक आहे. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न सुद्धा आकृत्यांवर आधारित आहे. NMMS 2010 या परीक्षेमध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे, त्यामुळे या प्रश्नाकडे तुम्ही नीट लक्ष द्या. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले दिसून येतात. आता या आकृतीकडे पाहिल्या आपल्याला असं घाबरून जाण्याचं कारण नाही. यामध्ये कोणत्या तरी एका नियमाचं पालन झालेलं आपल्याला दिसून येतं. बघूया तो नियम काय आहे. तर आपल्याला एका चौरसाच्या बाहेर असे अर्धवर्तुळ दिलेले आहेत आणि त्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत. बघा या 3चा आणि या 5चा जर आपण संबंध लावला तर 3 अधिक 5 बरोबर 8 आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि त्याचबरोबर या 5चा जर का आपण हे 5 आणि हे 8 यांची जर बेरीज केली तर आपल्याला 13 आलेले दिसून येतात. म्हणजे आपल्या काय लक्षात आलं, तर आपल्या असं लक्षात आलं की या 3 मध्ये जर 5 मिळवले तर उत्तर 8 आलं आणि या 8 मध्ये जर का 5 मिळवले तर उत्तर 13 आलं. तर अशा प्रकारचा हा पॅटर्न फॉलो झालेला आहे का ते आपण बघूया. जसं की या ठिकाणी आपल्याला हे जे 7 आहेत आणि हे 2 आहेत या दोघांची बेरीज या ठिकाणी 9 दिलेली आहे. मग आपण काय करूया, 7 आणि 9 ची बेरीज करूया. 7 आणि 9 ची बेरीज तुम्हाला माहिती आहे 16 येते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन असणारे 16 आणि आपल्याला पर्यायामध्ये 3 या पर्यायावर 16 हे उत्तर देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी अगदी योग्य बसणारी संख्या 16 हीच आहे. अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडू शकतो. बघा यामध्ये काय केलेलं आहे, परत आपण या प्रश्नाकडे जाऊया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. हे 3 आणि 5 यांची बेरीज 8 आणि 5 आणि 8 ची बेरीज या ठिकाणी केलेली आहे 13. त्याच प्रकारे हे जे 7 आहेत हे 2 आहेत, 7 आणि 2 ची बेरीज या ठिकाणी 9 आणि या 7 ची 9 ची बेरीज मग या ठिकाणी आलेली आहे 16. अशा प्रकारे 16 हे उत्तर आपलं असणार आहे. आकृत्यांवर आधारित असणाऱ्या प्रश्नांमध्ये कोणतं ना कोणत्या तरी नियमाचं पालन झालेलं आपल्याला दिसून येते. ते कोणता नियम आहे ते शोधणं आपलं काम असतं आणि म्हणून आपण त्या नियमाकडे पाहत असताना आपली बेरीज, वजाबाकी, वर्गसंख्या, घनसंख्या अशा गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. आणि सराव करणे, वारंवार असे व्हिडिओ पाहणे अशा माध्यमातूनच आपण या प्रश्नांची उकल शोधू शकतो आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो. मित्रांनो वळूया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा जो प्रश्न आहे तो मागच्या प्रश्नाच्या सारखीच रचना त्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते, पण यामध्ये कोणता नियम लावलेला आहे हे आपल्याला यामध्ये शोधायचं आहे. 2 सेकंद विचार करा आणि यामध्ये काय तुम्हाला क्लू मिळतो ते बघा.
ठीक आहे, तुम्ही विचार केला असेल तर यामध्ये बघा ज्या संख्या तुम्ही पाहत आहात किंवा तुम्हाला ज्या दिसत आहेत यामध्ये ज्या संख्या आलेल्या आहेत, उदाहरणार्थ या ठिकाणी मी त्याला हे करतो, हायलाइट करतो, 64 असेल, 125 असेल, 8 असेल किंवा 27 असेल. तर ह्या संख्या जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला घन संख्या आठवत असतील की ह्या संख्या कशाच्या तरी घन आहेत. जसं 64 ही संख्या कोणाची घन आहे तर 4 चा घन आहे. ओके. 27 ही संख्या कोणाचा घन आहे तर 3 या संख्येचा घन आहे. त्यानंतर 125 ही संख्या कशाचा घन आहे तर 5 चा घन आहे. आणि 8 ही संख्या कोणाचा घन आहे तर 2 चा घन आहे. मग त्या संख्या, उदाहरणार्थ ही जी 2 ही संख्या आहे, ही 2 संख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बघा. ठीक आहे. 27 चं घनमूळ 3 आहे तर 3 या ठिकाणी दिसत आहे. 125 चं घनमूळ जे आहे ते मात्र आपल्याला कुठं दिसत नाही, पण 64 चं घनमूळ 4 या ठिकाणी दिसत आहे. म्हणजेच या ठिकाणी 125 चं घनमूळ जे 5 आहे ते या ठिकाणी असायला पाहिजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी. आणि आपल्याला जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन मध्ये क्रमांक 1 वर 5 हे उत्तर दिलेलं आहे. आणि आपण अगदी कमी वेळेत या प्रश्नाला टॅकल करू शकतो. आणि 5 हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चं, या पर्याय क्रमांक 1 चा जो गोल आहे तो परीक्षेमध्ये आपल्याला रंगवायचा आहे. अशा प्रकारचे प्रश्न असतात. आपण मागच्याच प्रश्नामध्ये बघितलं होतं की घन आणि वर्ग या संख्या सुद्धा आपल्याला अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याचा संबंध या चौरसातील जे काही भाग केलेले आहेत या संख्येशी येतो आणि म्हणून असे प्रश्न आपल्याला पटकन सोडवता येतात. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. परंतु NMMS 2011 या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की या परीक्षेमध्ये खूप अवघड असे प्रश्न विचारले जातात तर ते खोटं आहे, चूक आहे. यामध्ये मॉडरेट टू डिफिकल्ट अशा प्रकारचे प्रश्न असतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचे या संख्यांवर कमांड असेल किंवा संख्यांचा चांगला त्यांचा अभ्यास झालेला असेल तर निश्चितच हे प्रश्न त्यांना अगदी सहजपणे येऊ शकतात. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न NMMS 2011 याच परीक्षेमध्ये विचारला गेला होता. यामध्ये तुम्हाला 2 वर्तुळ दिसत आहेत आणि वर्तुळामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. त्या संख्यांचा आतल्या वर्तुळासोबत काही संबंध आहे का, म्हणजे या 29 या 2, 3, 4 चा काही संबंध आहे का, या 26 चा 1, 5 आणि 0 चा काही संबंध आहे का, त्याच्यावर काही क्रिया केल्यावर ते येतात का हे आपल्याला बघायचे. 3, 5 आणि 2 अशा प्रकारच्या या संख्यांवर काही क्रिया करून मधली संख्या येते काही तुम्हाला शोधायचं आहे. तर 2 सेकंद यावर विचार करा आणि प्रश्नाचं उत्तर येते का हे पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे. आपला वेळ या ठिकाणी म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला अर्धा मिनिट किंवा 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये हे प्रश्न सोडवायचे असतात, जेणेकरून या प्रश्नाचा जो काही वेळ आहे तो आपल्याला इतर प्रश्नांना देता येईल. तर आपण या बाहेरच्या वर्तुळामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यावर काही क्रिया करून आपल्याला काय येतं का बघा. 2, 3 आणि 4 यांची जर आपण बेरीज केली, 2 + 3 + 4, तर यांची बेरीज किती येणार, 4 आणि 3 7 अधिक 2 म्हणजे 9 ही बेरीज येणार. आणि 9 तर आलेले नाही मधल्या वर्तुळामध्ये, परंतु 29 आलेले. म्हणजे यामध्ये जर आपण 20 मिळवले तर 29 येणार. ठीक आहे. म्हणजे 29 ही संख्या आपल्याला अशा प्रकारे मिळू शकते. पण काही काही विद्यार्थी काय करतील, 2 चा वर्ग करतील 4, 3 चा वर्ग करतील 9, 4 चा वर्ग करतील 16, 16 आणि 9 25, आणि 25 ला जर आपण हे केलं 25, 16 9 25 अधिक 4 बरोबर 29 हे त्याचं उत्तर येऊ, 29 हे उत्तर आपल्याला मिळू शकते. तशाच प्रकारे जर का आपण या ठिकाणी जर गेलो दुसऱ्या पर्यायामध्ये, दुसऱ्या वर्तुळामध्ये, तर 1 चा वर्ग 1, 0 चा वर्ग 0 आणि 5 चा वर्ग 25, तर यांची जर बेरीज केली तर ती सुद्धा आपल्याला 26 येते. ठीक आहे. त्यानंतर इथं 3 चा वर्ग 9 करायचा, 2 चा वर्ग 4 करायचा आणि 5 चा वर्ग 25 करायचा. 25 आणि 4 29 आणि 9 38 अशा प्रश्नाचे उत्तर येऊ शकते. असाही त्या प्रश्नाकडे आपण जाऊ शकतो. 38 हे त्याचं उत्तर असू शकते. परंतु आपण याही पद्धतीने जाऊया. ही जी दुसरी पद्धत आपण पाहिली, यामध्ये काय करूया, बेरीज करायची आणि त्यामध्ये 20 मिळवायचे. ठीक आहे. यामध्ये ते फॉलो होते का बघूया. 1 अधिक 0 अधिक 5 याचं उत्तर आलं 6 आणि 6 मध्ये मिळवले 20, तर याचं उत्तर आलं 26. तर याही पद्धतीने आपल्याला जाते ते उत्तर सेम आलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, 3 अधिक 2 अधिक 5 यांची बेरीज केली, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 मध्ये जर का 20 मिळवले, 10 मध्ये जर का 20 मिळवले तर उत्तर आलेलं आहे आपलं 30. 20 आणि 10 30. ओके. 5 आणि 2 8 आणि 3 11. सॉरी,
बघूया आपण या ठिकाणी संख्यांची बेरीज करूया. संख्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला असं दिसून येते 3 अधिक 2 अधिक 5. बेरीज केली 3 5 2 7 3 10 आले. या 10 मध्ये जर आपण 20 मिळवले तर उत्तर आलं 30. आता या ठिकाणी दोन्ही ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. एक 30 पण दिसत आहे आणि एक 38 पण दिसत आहे. आता या दोन्ही प्रश्नाचा जर विचार केला आपण, या प्रश्नाचे दोन्ही पद्धतीने उत्तर येऊ शकतात. एक 38 पण येऊ शकते आणि एक 30 पण येऊ शकते. परंतु या प्रश्नाला दोन्ही हा प्रश्न जेव्हा विचारला गेला 2011 मध्ये, तर या दोन्ही उत्तराला ज्यांनी गोल केलं होतं, दोनपैकी एका उत्तराला, त्या सगळ्यांना बरोबर देण्यात आलं. आणि म्हणून अशाही प्रकारचे प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकणारे असू शकतात. बघा, खूप सुंदर असा क्वेश्चन या ठिकाणी त्यांनी टाकला होता. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो तर, मित्रांनो वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. NMMS 2011 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला. एक चौरस दिसत आहे तुम्हाला 3, आणि या चौरसाच्या बाहेर त्यांच्या कोपऱ्यावर काही संख्या दिसत आहेत आणि त्या संख्यांवर क्रिया करून मधली संख्या येते का हे आपल्याला शोधायचं आहे. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात. स्कॉलरशिपमध्ये तर हमखास विचारले जातात. बघूया आपण. तर या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 8, त्यानंतर 9 आणि 10. या ठिकाणी सुद्धा 3 4 5 आणि 6. इथे 1 2 3 आणि 4. ठीक आहे. आता बघा, या 7 8 7 8 15 15 आणि 9 24 24 आणि 10 34. म्हणजेच बाहेरच्या ज्या संख्या आहेत 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 यांची जर बेरीज केली तर त्याचं उत्तर येणार आहे 34. तेच उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे. अशाच प्रकारचा पॅटर्न या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये फॉलो होतो का बघूया. 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 यांची जर बेरीज केली आपण तर 6 आणि 5 11 11 आणि 4 15 आणि 3 18. हे उत्तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. बघूया आता या ठिकाणी 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 यांची जर बेरीज केली 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. तर हे 10 उत्तर तुम्हाला या ठिकाणी असायला पाहिजे. हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर आकृत्या मोठ्या असल्या किंवा तुम्हाला कधी पाहण्यात आलेल्या नसल्या तरी सुद्धा घाबरून जायचं काम नाही. यामध्ये बाहेरच्या संख्यांवर क्रिया करून आपल्याला आतली संख्या मिळत असते. फक्त यामध्ये तुमचं जो काही माइंड आहे तो व्यवस्थित चालला पाहिजे. बाहेरील संख्येवर तुम्हाला पटापट क्रिया करता आलं पाहिजे, जेणेकरून कमीत कमी वेळेत असे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, सुंदर असा प्रश्न दिलेला आहे. वर्तुळाच्या बाहेर त्याला 4 वर्तुळ जोडलेले आहेत आणि त्यामध्ये संख्यांच्या ऐवजी आता या ठिकाणी अक्षर घेतलेले आहेत. तर हे जे प्रश्न असतात यामध्ये तुम्हाला आपण जी मागे नंबर सिरीज पाहिली त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न आपण पाहिले. तर तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही तो बघायला पाहिजे. आता बघा, बाजूच्या लहान वर्तुळातील अक्षरांचे जे क्रम आहे, जसं उदाहरणार्थ C, F, L आणि क्वेश्चन मार्क. तर C चा जो काही नंबर आहे म्हणजे त्याचा गड काय म्हणतो आपण त्याला, त्याचा नंबर, C चा नंबर किती आहे? C चा नंबर आहे 3. आणि F किती आहे तर 6 आहे. आणि L चा जर आपण विचार केला तर L चा जो नंबर आहे तो तुम्हा सर्वांना मी मागेच सांगितलं होते की तुम्हाला जर का असे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला अक्षरांचे जे क्रम आहे ते पाठ असायला पाहिजे. तर L चा क्रमांक 12 आहे. L चा क्रमांक 12 आहे. तर आता या क्रमांकाच्या बाबतीत काही घडलेलं आहे का ते बघा. तर 3 ची दुप्पट 6 झालेली आहे आणि 6 ची दुप्पट 12 झालेली आहे. मग 12 ची दुप्पट जर आपण केली तर 24 येते. आणि 24 नंबरवर कोणतं अक्षर आहे तर 24 नंबरवर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की X अक्षर आहे. कोणतं अक्षर आहे? X. तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी कोणतं अक्षर येणार आहे तर X येणार आहे. आणि या पर्याय क्रमांक 3 हे जे त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी अक्षरांचे क्रम माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. अक्षरांचे क्रम माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, या ठिकाणी वर्तुळाचे काही भाग केलेले आहेत, जवळपास 8 भाग केलेले, त्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्यांचा काहीतरी एक नियम आहे. तो नियम तुम्हाला ओळखायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे. 2 सेकंद विचार करा आणि विचार करून यावर तुम्हाला काही सुचतंय का ते बघा.
ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला संख्या व संख्येचा वर्ग, संख्या व संख्येचा वर्ग अधिक 1 आणि संख्या व संख्येचा वर्ग वजा 1 अशी एकाआड एक पद आपल्याला आलेली दिसून येतात. जसं की बघा, आता लक्ष द्या, 5, 5चा वर्ग किती आहे? 5चा वर्ग आहे 25. 25 मधून आपण काय केलं? 1 वजा केला. 25 मधून 1 वजा केला, इथं आलं 24. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, 6चा वर्ग आहे 36. 36 मध्ये मिळवला 1, याचं उत्तर आलं 37. बरोबर आहे. आता 7, इथे 7चा वर्ग किती आहे? 49. आता या ठिकाणी वजा करावं लागेल. 49 वजा 1 बरोबर 48. म्हणजेच या ठिकाणी आता प्लस करावं लागेल. 8चा वर्ग किती आहे? 64. 64 मध्ये 1 मिळवलं तर उत्तर किती येईल? 65. हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, 65. आणि 65 हा पर्याय आपला पर्याय क्रमांक 4चा आहे. म्हणजे 4 नंबरच्या पर्यायाचं वर्तुळ तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये रंगवायचं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला वर्गसंख्येची गरज पडली, म्हणजे वर्गसंख्या आपल्या पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. अतिशय सुंदर असा प्रश्न डेव्हलप केलेला 2012 या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला. अगदी सोपे हे प्रश्न असतात, परंतु तुमच्या विचारासोबत यामध्ये खेळलं जातं. परंतु तुम्ही व्यवस्थित विचार केला तर निश्चितच हे प्रश्न अगदी कमी वेळेमध्ये तुमचे सॉल्व्ह होतील. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. NMMS 2012 या परीक्षेमध्ये विचारला गेलेला. यामध्ये सुद्धा आपल्या इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचा एक नियम बनवून एक चक्र बनवलेलं आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं अक्षर तुम्हाला शोधायचंय. 2 सेकंद विचार करा याच्यावर, व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर येतंय का ते शोधा. ठीक आहे. ओके, वळूया प्रश्नाकडे. तुम्ही जर या आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला काही त्याची लयबद्ध मांडणी झालेली दिसून येते. जसं उदाहरणार्थ L पासून आपण जेव्हा N कडे जातो ते मधलं अक्षर M हे गाळलेलं आहे. म्हणजे एक अक्षर सोडून पुढचं अक्षर लिहिलेलं आहे असं आपण थोडक्यात म्हणूया. म्हणजे L, M, N, Nच्या नंतर O या ठिकाणी डिलीट केलेलं P, Pच्या नंतर Q डिलीट केलेलं, म्हणजेच या ठिकाणी येऊ शकते R येऊ शकते असं म्हटलं कारण आपण अगोदर हा पूर्ण नियम फॉलो होतो का ते बघूया. त्यानंतर R च्या नंतर S सोडून T आलेला आहे, U सोडून V आलेला आहे, V नंतर W सोडून X आलेला आहे आणि X च्या नंतर Y सोडून Z आलेला आहे. म्हणजे हा नियम सगळीकडे फॉलो झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी R आणि R हा पर्याय आपल्याला निश्चितच दिसतो 2 नंबरवर आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर 2 हे असणार आहे. 2012 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे अक्षरमाला, अंकमाला, वर्गसंख्या, घनसंख्या, वर्गसंख्या वजा 1 किंवा घनसंख्या वजा 1 अशा प्रकारे सुद्धा आपण हे प्रश्न सोडू शकतो. आता याला जर नंबरिंग केली तरी सुद्धा तुम्ही हा प्रश्न व्यवस्थितपणे सोडू शकता. जेवढं चांगलं आहे तेवढं देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तुम्हाला तो आवडेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.